हिवाळा सुरू झाला, बाजारामध्ये लालचुटूक गाजरं दिसायला सुरुवात झाली की घरामध्ये हलवा बनवण्यासाठीचा हट्ट सुरू होतो। पण हलवा बनवल्यानंतर मात्र शेवटी तो चिकट होऊन त्याचा लगदा होतो। तर मोजक्या साहित्यामध्ये आणि छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेऊन छान दाणेदार गाजराचा हलवा कसा बनवायचा हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। नमस्कार, मराठी अन्नपूर्णा डिलाइट्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर हलव्यासाठी अशी लालसर गाजरं घेऊन त्यांच्यावरची साल काढून टाकायची आहे। त्यानंतर गाजर बारीक किसणीनं न किसता अशा जाडसर किसणीनं आपल्याला किसून घ्यायचं आहे। 1 किलो गाजरासाठी इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे, पाव किलो साखर, 4 ते 5 टेबलस्पून तूप, थोडासा सुकामेवा आणि 1 टेबलस्पून वेलची पूड घेतलेली आहे। तर सर्वात आधी आपण जे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत ते आपण तळून घेणार आहोत। तर त्यासाठी कढाईमध्ये मी 2 टेबलस्पून तूप घेतलेलं आहे। ड्रायफ्रूट्स छान तळले की आपण ते बाजूला काढून घेणार आहोत आणि शिल्लक राहिलेल्या तुपामध्ये गाजर टाकून घेणार आहोत। यामध्ये तुम्ही तुपाचं प्रमाण आणखी वाढवू शकता, मला एवढं पुरेसं वाटलं त्यामुळे मी यामध्येच गाजर टाकून परतून घेणार आहे। मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला गाजर परतून घ्यायचं आहे। सुरुवातीला कढाईमध्ये गाजर जास्त जरी वाटत असलं तरी थोडा वेळ परतवल्यानंतर गाजराचं प्रमाण कमी होतं, त्यामुळे सुरुवातीला अगदी हळुवारपणे पलटवत आपल्याला गाजर रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिट परतवल्यानंतर गाजराचा रंग पहिल्यापेक्षा बदललेला आहे। आता गॅसची फ्लेम लो करूया आणि यावरती झाकण ठेवून घेऊया। 2 ते 3 मिनिटानंतर गाजराला पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे। आता आपण यामध्ये दूध टाकून घेणार आहोत। आता गॅसची फ्लेम हाय करूया आणि गाजरामध्ये दूध टाकून घेऊया। तर इथे दूध हे चांगलं तापलेलं असायला हवं, थंड दूध आपल्याला इथे वापरायचं नाही। दूध टाकल्यानंतर लगेच दुधाला उकळी आलेली आहे। आता दूध आणि गाजर पुन्हा एकत्र करून घ्यायचं आहे। हाय फ्लेमवर एक उकळी काढून घ्यायची आणि गॅसची फ्लेम लो करून यावरती झाकण ठेवायचं आहे। तर इथे 7 मिनिटांसाठी गाजर आणि दूध मी शिजवून घेतलेलं आहे। आता पुन्हा हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे। गाजर व्यवस्थित शिजलेलं आहे। जरी आपण जाड किसणीने गाजर किसलेलं आहे तरी 5 ते 7 मिनिटांमध्ये गाजर व्यवस्थित शिजलं जातं। आता पुन्हा हे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे। आता आपण यामध्ये साखर टाकून घेणार आहोत, पण यामध्ये अजूनही दुधाचं प्रमाण बरंचसं शिल्लक राहिलेलं आहे, त्यामुळे अधेमध्ये पलटवत 2 ते 3 मिनिटांसाठी आपण दुधाचं प्रमाण कमी होईपर्यंत गाजर आणि दूध पुन्हा शिजवून घेणार आहोत। त्याचबरोबर होईल तेवढं गाजर आपल्याला चमच्याने मॅश करून घ्यायचं आहे। पहिल्यापेक्षा गाजरामधलं दुधाचं प्रमाण बरंचसं कमी झालेलं आहे, अगदी थोडं दूध यामध्ये शिल्लक आहे। आता या स्टेजला आपण यामध्ये साखर टाकून घेणार आहोत। साखर टाकली की 1 ते 1.5 मिनिटामध्ये साखरेला पाणी सुटून मिश्रण पुन्हा पातळ होतं। आता हाय फ्लेमवरच गाजरामधलं पाणी जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत आपण हे शिजू देणार आहोत। सुरुवातीला झाकण ठेवून आपण गाजर व्यवस्थित शिजून घेतलेलं होतं, त्यामुळं साखर टाकल्यानंतर आपण यावरती झाकण ठेवणार नाही। त्याचबरोबर गाजर शिजवताना मीडियम टू हाय फ्लेमवर शिजून घेणार आहोत। जर साखर टाकल्यानंतर लो टू मीडियम फ्लेमवर आपण गाजर शिजू दिलं तर गाजरामधलं पाणी कमी व्हायला बराच वेळ लागतो आणि एवढ्या वेळामध्ये गाजर जास्त शिजलं जातं आणि त्यामुळे हलवा चिकट होऊ शकतो। 7 ते 8 मिनिट शिजल्यानंतर गाजरामधलं बरंचसं पाणी कमी झालेलं आहे। आता गॅसची फ्लेम मीडियम करूया आणि मीडियम फ्लेमवर अधेमध्ये ढवळत आपल्याला पुन्हा गाजर शिजून घ्यायचं आहे। 4 ते 5 मिनिट शिजल्यानंतर गाजरामधलं बरंचसं पाणी कमी झालेलं आहे। आता पुन्हा गॅसची फ्लेम हाय करायची आणि एकसारखं ढवळत आपल्याला परतून घ्यायचं आहे। हाय फ्लेमवर एकसारखं ढवळत हलवा परतवल्यानंतर खूप कमी वेळामध्ये हलवा घट्ट झालेला आहे। आता गॅसची फ्लेम लो करूया। गॅसची फ्लेम लो केल्यानंतर कढाईमध्ये हळुवारपणे हलकेसे बुडबुडे निघालेले दिसतील, याचा अर्थ कढाईमध्ये अजूनही थोडंसं पाणी शिल्लक आहे किंवा हलवा थोडासा ओलसर आहे। तर एवढाच ओलसर हलवा आपल्याला ठेवायचा आहे आणि आता या स्टेजला आपण यामध्ये शिल्लक राहिलेलं तूप टाकून घेणार आहोत। तूप टाकल्यानंतर हलवा आणि तूप व्यवस्थित एकत्र करून घ्यायचा आहे आणि 1 ते 1.5 मिनिटांसाठी लो फ्लेमवरच तुपामध्ये हलवा आपल्याला परतून घ्यायचा आहे। तुपामध्ये परतवून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता हलव्याला रंग खूप छान आलाय आणि त्याचबरोबर हलवा अजिबात चिकट झालेला नाही, छान दाणेदार हलवा आपला तयार झालेला आहे। शेवटी यामध्ये वेलची पूड आणि सुकामेवा टाकून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम बंद करायची आहे। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मराठी अन्नपूर्णा डिलाइट्ससोबत अशाच नवनवीन रेसिपीज बघत राहा, बनवत राहा आणि खात राहा। धन्यवाद।